एक बहीण तर मी अशा पहिल्या 5 जणी होत्या. वडील वारले पहिलीच्या लग्नातच. चुलते शिक्षक होते पण चुलते त्या पुतण्यांना जीवच लावत नव्हते. इस्टेट सगळी घेतली पण अगदी 100-200 माणसामध्ये लग्न लावले. जेमतेम परिवार पाहिला, जेमतेम गरीब घरी लग्न लावून दिले. काहींना दुसाट्यावर दिलं, म्हणजे पहिलं लग्न झालेलं बायको वारली असे नवरे पाहून दिले. चुलते चांगले होते, चांगल्या पदावर होते, पैसा कमवत होते, पण बापाच्या माघारी भावाची वचनं नाही सांभाळले. बिचारी ती भावाची बायको भाऊजाई, आणि जिचा पती गेला ना, मायबाप किती रुबाबदार माणसाची बायको असू द्या, नंतर तिचं चालतच नाही, कारण ती बोलत पण नाही. नवरा जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या शब्दाला किंमत आहे माझ्या ताईंनो. बिन नवऱ्याच्या बायकोनी किती बोला, समाज त्याच्याकडे लक्ष देत नसतो. 5 पोरींचे लग्न असेच कसे तरी झाले. एका दिवसात पाहुणे आले, लग्न झाली. ज्यावी त्या 5 बहिणी माहेरी यायच्या ना, चुलते विचारत नसायच्या. हो काय काय अवलदी जन्माला येतात गड्या. खरंच ना, तळतळ वाटते माणसाला. अरे एखाद्याच्या परक्याचं पाहिलं तर आपल्याला त्याला करणी धरणी करावं वाटते, पण कोणाच्या वाट्याची इस्टेट खाताना आपल्याकडे भरपूर आहे तरी काहीला द्यावं वाटते. काय दलिंदर जन्माला येते तर त्याचे पुढं 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 पुरं असे निघत येत. पहा तुम्ही कोणाच्या वाट्याचं खात असाल ना, तर तुमचे पोरं घरी येताना कधी धोरणात येत, ते झुलत झुलतच येणार घरी. काय झालं, चुलत्या काकेने विचारलं नाही ना, आईच्या हातात सत्ता नव्हती आणि चुलत्या काकेने आले तर साड्या असायच्या. मग पोरी काय करायच्या, आपल्या पैशाने साड्या आणायच्या. नाही पैसे नसले तर आपल्या पैशाने लेकरांना कपडे घ्यायच्या आणि काय करायचे, एकमेकीला साड्या द्यायच्या. हिची साडी ती नेसून जायची, तिची साडी ही नेसून जायची. का सासरी गेल्याच्या नंतर सासूने माहेरचा कमीपणा दाखवू नये. काय घेतलं तुझ्या माहेरच्यांनी तुला. ह्या बहिणी असतात, हे बहिणीचं प्रेम असतं. एखादी बहीण जर गरीब घरी असेल तर त्याला उघडं पडू देत नाही, ही बहीण असते. कदाचित एखादा भाऊ श्रीमंत असेल तर गरीब बहिणीला विचारणार नाही, पण एखादी बहीण श्रीमंत असेल ना, तर गरीब बहिणीची आई नंतर ती सगळी पुरवणी करते. साड्या सोड्या असतील, दाढी दुळी असतील, किराणा मालापर्यंत पैशापर्यंत पुरवणी करणाऱ्या बहिणी मी पाहिल्या. जिने दाढी रुळी दिली, अरे पापड काय द्यायची गोष्ट आहे का, पापडा सगळं त्यांनी बहिणीची पुरवणी केली. ते बहिणीचं प्रेम असतं. माणसाला आईच्या नंतर मोठी बहीण ही त्या बापाची माया असते, वडिलांची माया असते आणि बहिणीची सुद्धा माया असते. माझ्या दादांनो, बहीण म्हणजे माणसाचा हक्काचा पदर असतो. ज्यावेळी माणसाचा हक्काचा पदर निघून जातो ना, त्यावेळी बहीण त्या भावाला डोळे पुसण्यासाठी स्वतःचा पदर समोर करते. म्हणून प्रारब्ध वशामध्ये एखादी बहीण जर गरीब घरी दिली तर तिचा अपमान कधी करू नका रे माझ्या दादांनो. श्रीमंतीन गरिबी आभराची सावली, जसं आबळ वाहत राहतात. आता इथं सावली तर क्षणात कुठे सावली राहते. कधी दिवस फिरतील आणि कधी तिची गरिबी तुमच्यावर येईल आणि तुमची श्रीमंती तिच्या घरी जाईल, सांगता येत नाही. मग कुणाच्या गरिबीचा कधी मजाक बनवू नका, चेष्टा करू नका गरिबीची. दिवस प्रत्येकाचे फिरत असतात. उलट मदत करा. माणसाला कठीण काळी मदत केलेला व्यक्ती आयुष्यभर लक्षात राहतो. बहिणी हसत होत्या, सती रडू लागली. वडिलाकडे गेली, वडिलांना दर्शन घेऊ दिलं नाही. आईकडे गेले, आई माझा बाप माझ्या बहिणी माझा अपमान करत असेल तर मी सहन करेन, पण माझ्या बहिणी माझा बाप माझ्या पतीचा अपमान करत असेल तर मी कदापि सहन करणार नाही. खरी बायको तीच आहे जी नवऱ्याची इज्जत, नवऱ्याचा पान उतारा तिच्या माहेरी करत नाही. नवऱ्याचा झालेला पान उतारा जिला सहन होत नाही, हीच तर खरी पत्नी आहे ना. सतीला राग आला, यज्ञ मंडपात गेली. सगळे सभासद सती भगवान शिवजीची निंदा करताना तिला दिसले. आणखी सतीचं मन दुःखी झालं. सती माता यज्ञ कुंडाजवळ गेली, यज्ञ मंडपात. त्यावेळी तिने पाहिलं तर देव पंचायतनामध्ये दिलं, भगवान शिवजीचा आविर्भाव दिसला नाही. राग आला सतीला. अरे ज्यावेळी माझे पती म्हणतात मला हे दाक्षायणी, दक्षाची कन्या म्हणून संबोधन करतात,
माझ्या केवढ्या पतीला अभिमानी, मी दक्षाची कन्या. अरे माझा नवरा माझ्या बापाचा एवढा एवढा मान सन्मान करतो, आणि माझा बाप जर माझ्या पतीचा, माझ्या कुंकवाचा अपमान करत असेल तरी या शिवनिंदकापासून तयार झालेले शरीर सुद्धा मी ठेवणार नाही. हे सभा सदा हो, ज्याने कोणी शिवनिंदा केली असेल आणि ऐकली असेल त्याला भगवान शिवजी शिक्षा केल्या वाचून सोडणार नाही. सती माता यज्ञ कुंडाच्या जवळ गेली, दोन्ही हात जोडले आणि भगवान नारायणाला प्रार्थना केली, हे श्री हरी, सती मरत हरी सन भरू मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. हे परमात्मा श्री हरी, आता मी माझं शरीर सोडते, पण मला जन्म जन्मांतरी भगवान शिवजीच पती स्वरूपात मिळावे. सती मातेने उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्यापासून योगाग्नी प्रज्वलित केला आणि स्वतःचं शरीर त्या अग्नीमध्ये भस्म करून टाकलं. यज्ञ कुंडामध्ये सतीने उडी घेतली. ज्यावेळी ही गोष्ट कैलासात भगवान भोलेनाथांना कळाली, भगवान भोलेनाथांना भयंकर क्रोध आला, तांडव नृत्य करायला सुरुवात केली. जाता आपटल्या, वीरभद्र प्रगट केला. वीरशैव लिंगायत यांचं जे कुलदैवती ना वीरभद्र स्वामी, बोली वीरभद्र भगवान की जय. वीरभद्र स्वरूप प्रगट केलं, वीरभद्र नावाचा पुत्र प्रगट केला. दान 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 पावलं टाकत निघाला. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. सगळे देवदेवता पळाले. दक्षगणात शिवगणात तुंब युद्ध झालं. दक्षाचं मस्तक उडवल्या गेलं. भगवान शिवजी तांडव नृत्य करतायत. दक्षाचं मस्तक उडवलं, यज्ञ अपूर्ण राहिलेला होता. सगळ्यांनी विनवणी केली, शरण गेले, हे भोलेनाथ, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. भगवान भोलेनाथांची विनवणी केली आणि भोळं दैवत प्रसन्न झालं. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी काही लागत नाही, एक पाचाभर पाणी लागतं आणि एक बिल्वदळ लागतं फक्त, बघ त्याच्याने प्रसन्न होतो. तुम्हाला माहिती इतके भोळे आहेत भगवान भोलेनाथ. एक चोर गेला होता एकदा शिवालयामध्ये, इकडे तिकडे पाहिलं त्याने, काय चोरावं काय चोरावं काय चोरावं. मंदिरात अशी दिसली घंटी, पण ती वर होती, हात पुराणात. चोर चपली सगट पिंडीवर चढला, वरचा घंटा काढून घेतला. तात्काळ भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. जसेच प्रसन्न झाले तसा चोर असा घाबरला, लाटा लाटाच कापू लागला. त्याच्या मांडे इट्टल इट्टल म्हणू लागल्या. ते म्हणे उगा आलो होतो, उगा आलो होतो मी, आता नाही येणार हो, आता नाही येणार. तसे भगवान भोलेनाथ प्रसन्न आले. ते म्हणायचं साप आवरा साप आवरा साप आवरा गळ्यातला. भगवान भोलेनाथ म्हणे आतापर्यंत लोक आले, कोणी मला सत्ता दिली, संपत्ती दिली, कोणी सोनं नाणं दान केलं, कोणी मला दूध वाहिलं, दही वाढलं, कोणी मला मध वाहिला, कोणी मला बिल्वदळ वाहिलं, कोणी मला तिळ तांदूळ जव अनेकाने अनेक वाहिलं, पण आतापर्यंत सर्वस्व वाहणारा कोणी भेटलाच नाही. तो सर्वस्व समर्पण करणारा तूच भेटला. हे माझ्या जवळ जरा तसा सापाच्या फुसकाऱ्या आणायचा, फुस म्हणायचा पुन्हा येणार नाही, पण तो साप आवरा गाड्यातला. एवढं गोळ दैवत आहे की कोण कोण आलाय काय आलाय अजिबात कळत नाही. त्याच्या अंतकरणातला भाव भगवान भोलेनाथ पाहतात. भगवान भोलेनाथ प्रसन्न, त्या स्तुतीला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. विनवणी केली, प्रभू यज्ञ अपूर्ण राहिला, याला जिवंत करा. सांगितलं पहिला जो प्राणी सापडेल चतुष्पाद त्याचं मस्तक घेऊन या. म्हणून मस्तक घेऊन आले ते एका मेषराजाचं. मेषराज म्हणजे शेळीचा नवरा. असं नाही जमला आज तिकडे आहे का? जमलं का?
कळालं का? मेषराज म्हणजे बोकड. बोकड बोकडाचं मस्तक घेऊन आले. बोकडाचं मस्तक बसवलं कोणाला? दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. भगवान शिवजीची त्यांनी स्तुती केली. कशी स्तुती केली? तुम्ही जातात ना महादेवाच्या मंदिरात, कसं करतात? बुडू 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 आणि 3 टाळ्या वाजवते. ही दक्षानं केलेली स्तुती बर का, ही सासरेनं केलेली स्तुती. जोही भक्त शिवालयात जाऊन पुरुष मंडळी करतात, आम्ही नाही करत असं. तुम्ही गेल्यावर करतात. भगवान भोलेनाथांना हसू येतं, त्यांना सासरीची आठवण होती, भक्तावर प्रसन्न होते, जे मागितलं ते देऊन टाकते. सतीचं अर्धवट जाळलेलं जे शरीर होतं ते भगवान भोलेनाथाने उचललं. त्रिभुवनात तिच्या विरहात धावू लागले. भोलेनाथ काय प्रेम होतं पत्नीवरती मायबाप. तिचं मेलेलं शरीर, तिचं जाळलेलं शरीर घेऊन पळत धावत होते विरहात. सती सती सती, जटा विस्कटलेल्या, अकराळ विक्राळ स्वरूप होतं. भगवान नारायणाने शारंग धनुष्याने त्याचे तुकडे तुकडे केले. 52 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी स्वतंत्र प्रकारची शक्तिपीठ निर्माण झाली. अशी महाराष्ट्राच्या वाट्याला 3.5 आले. त्यापैकी माहूरची रेणुका, कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी आणि सप्तशृंग गडावरची वनीची देवी सप्तशृंगी माता, हे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण नवरात्रात तुम्हाला 3.5 शक्तिपीठाची वारी करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र फिरायची गरजच नाही. एक पश्चिम महाराष्ट्रात येते, एक मराठवाड्यात आहे, एक पाहिली तर विदर्भात आहे, इकडं तिकडे एक नाशिककडे, उत्तर महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र फिरायची गरजच नाही 3.5 शक्तिपीठाची वारी करण्यासाठी. ते 3.5 शक्तिपीठ तुमच्या घरात आहेत. सांगू का? पहिलं शक्तिपीठ आपली आई, दुसरं शक्तिपीठ आपली बहीण आहे, तिसरं शक्तिपीठ आपली अर्धांगिनी बायको आहे, आणि 4थं शक्तिपीठ तुमच्या पोटातून जिनं जन्म घेतला ती तुमची कन्या आहे, ज्याला आई, बायको, बहीण आणि पोरगी या 4 स्त्रियांचा आदर करता आला. त्या पुरुषाला या भारतातली, या जगातली प्रत्येक नारी ही शक्तिपीठच आहे आणि प्रत्येक स्त्री वंदनीयच आहे. आई राजा, आई राजा.